गॅसवर ठेवले. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ब्लॉगमध्ये गणेशोत्सव आहे. तुम्हाला माहिती असेल तर आम्ही बनवत आहोत मोदक. तर चला बनवूया. हा गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला. हो का माझा गणपती बाप्पा. गायज, तर आमच्या घरात गणपती नाही बसत म्हणून मी योकलेचा गणपती बनवला आहे. बघा किती छान आहे. आणि पाठीमागे डिझाईन पण मीच केली. या गणपतीला मी खालून फुलाची डिझाईन केली आहे, बघू शकता. मग याच्या गणपती उभा आहे. कधी पण कोणी बसलेलाच गणपती बनवतो, पण मी उभा गणपती बनवला. आणि याला 4 हात आहेत. या हातात ओमे आशीर्वाद देते आणि या हातात माळ आहे आणि या हातात तलवार आहे आणि एक हात उभा आहे. आणि मी माळ घातली आहे आणि कानात बघा मी हे घातले गणपतीला राहतं. आणि वरती मुकुटवर ओम लिहिले आणि पाठीमागे डिझाईन केली आहे. चला गणपती बाप्पासाठी मोदक बनवूया. माझी मम्मी मोदक किसते. गणपतीला मोदक बनवूया. मम्मीने अख्खं नारळ फोडलंय. पाणी गरम करता आम्ही, कारण की हे पीठ गरम करायचं होतं. आणि कढाई ठेवले खोबऱ्याला तळायचंय. हा, खोबरं भाजायसाठी. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचंय आणि आता त्याच्यात पीठ टाकूया. खोबऱ्याला लाल होऊ देतात. त्याच्यात आता पीठ टाकूया तांदळाचं. इलायची आणि मिक्स करायचं आहे. ह्याला झाल्यावर गाय त्याचा कलर थोडासा ब्राऊन झालाय. थोडा अजून व्हिडिओ काढ. मीठ टाक आणि याच्यातही टाकलंय मीठ. आणि हे शिजून असं झालंय. आता गुळ खिचायचा. झालं ब्राऊन. आता मम्मी गूळ खिसते. याच्यात गूळ टाकायचं. जे आहे खसखस, आता याला याच्यात टाकूया. आणि आता हे गूळ आता हे टाकूया. मग याच्या ही आहे मोदक मधली ग्रेव्ही आणि मम्मी तयार करते याला. आता मम्मी ग्रेव्हीला मिक्स करते. गायज आता ह्याच्यात टाकायचं आहे इलायची पावडर. आता गायज ह्याला इलायची पावडर टाकून या ग्रेव्हीला मिक्स करायचं आहे. गायज आता या तांदळाच्या पीठला मळायचं आहे.
पिठलं एकदम छान मळून घ्यायचं. थोडंसं तेल आणि तेलही टाकायचं ह्याच्यात. गॅस पिठलं लय वेळपर्यंत मळावं लागत, कारण की बनवताना चीळ नाही पडलं पाहिजे. त्याला एकदम मस्त पीठ मळून. आता कसं चांगलं झालंय एक गोळ. हा गाईज, याला चीळ नाही पडलं ना तर हे एकदम मस्त मळून झालं. चीळ नाही पडले गाईजला, म्हणजे एकदम मस्त मळून झालंय. आता मम्मीने गोल गोल लाटा तयार केले आणि याला आता आकार द्यायचा आहे. बघा, यो मोदक बनलाय. याच्यामध्ये ग्रेव्ही टाकली आणि याला बंद केले, मग यो मोदक बनलाय. अशा प्रकारचा मोदक बनलाय. गाईज, पहिले याला अशा कळ्या करायच्या आहेत. करायचं असतं. कळ्या एकदम छान करायच्या असतात. हा गाईज, तेव्हा त्याला मोदकचा आकार छान येतो. काय झाले तयार. असे वाफीवर ठेवले. सो गाईज, आता बघू शकता मोदक रेडी आहे. तर आता आपण गणपती बाप्पाला पण मोदक देऊया. हे बघा, मोदक प्लेन आहे एकदम. बघू, गणपती बाप्पाला पण एक चान्स देऊया. घ्या, गणपती बाप्पा खायला मोदक. चला, तर आपण आता मोदक खाऊया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.